साजेसखे असलेला हा संघ आपली नोकरी सांभाळून या ठिकाणी आपला छंद जोपासताना दिसतात ते म्हणजेच महापुरुष पोलीस संघ. दुसऱ्या बाजूला आहे तेजप्रकाश आलिमवाडी. चला महापुरुषाला वंदन केलं गेलंय. अनेक स्पर्धा पाहतो. कबड्डी स्पर्धेदरम्यान देखील मागच्या पर्वामध्ये संघर्ष झाल्याचं टुर्नामेंटमध्ये महापुरुष पोलीस संघाने देखील विजय मिळवला. तर यावेळी मात्र कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल अशा प्रत्येक सत्रा दरम्यान हा महापुरुष पोलीस संघ आपले छाप पाडताना दिसतो. आपण त्याला माहिती असेल आपल्याला शिक्षक किंग म्हणून ज्याची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओळख आहे असा अमोल भोसले कबड्डीपटू, सचिनजी साळवी. तर व्हॉलीबॉलमध्ये देखील यावेळेला मात्र अनेक खेळाडू यावेळेला आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतात म्हणजे महापुरुष पोलीस संघासाठी. महापुरुष पोलीस वर्सेस तेजप्रकाश आलिमवाडी. मगच तुम्हाला म्हटलं की सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं घोषवाक्य दुसऱ्या बाजूला मॅच किक लागवलं गेले. यावेळेला मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय ते म्हणजेच पहिल्या दरम्यान यावेळेला मात्र गुण मिळवला गेलाय तो म्हणजेच तेजप्रकाश आलिमवाडी संघाच्या खात्यामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळते. श्री गणेशा केला गेलाय तो म्हणजे तेजप्रकाश आलिमवाडी संघाचा. मॅच किक लगावली जाईल 08 नंबरचा शिपर्दार केला हा खेळाडू. विसर वाजले गेले. यावेळेला मॅच किक लगावले गेले. त्या किकला प्रत्युत्तर देखील दिला गेलंय परंतु पुन्हा एकदा यावेळेला मात्र चूक घडली गेली म्हणजे महापुरुष पोलीस संघाकडून तर दुसरा गोल यावेळेला बहाल केला गेला तो म्हणजेच तेजप्रकाश आलिमवाडी संघात 2-0. पण मॅच किक लगावली जाईल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा या किकला प्रत्युत्तर दिलं जाते का पाहायचं. यावेळेला मात्र प्रयत्न शेवटच्या क्षणी मात्र फसला आणि यावेळेला मात्र श्री गणेशा करतोय म्हणजे महापुरुष पोलीस संघ खातं खोललं गेलं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मॅच किक असेल ती म्हणजे महापुरुष पोलीस संघाकडे. दिसेल वाजले गेले. मॅच किक लगावले गेले. 10 नंबरचा प्रदान केलेला खेळ त्या ठिकाणी होता. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतो दोन्ही बाजूने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रयत्न फसला. 2-all म्हणजे यावेळेला स्कोर बरोबर पाहायला मिळतंय दोन्ही संघाकडून. दोन्ही संघ तगडे आहेत त्यामुळे या स्पर्धेदरम्यान यावेळेला मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. किक लगावली गेले. फिर एक बार गलती और फिर एक बार गलती का खामियाजा जो भुगतना पड़ा महापुरुष पुलिस टीम को 3-2. प्रत्येक मॅच किक दरम्यान यावेळेला मात्र गुण फरक वेगवेगळा पाहायला मिळतोय. पुन्हा वाढले गेले. यावेळेला किक लगावले गेले. या किक दरम्यान प्रत्युत्तर दिलं जाईल का हे देखील पाहायचं आहे. दोन्ही संघाचा विचार करतो. दोन्ही संघ तगडे या स्पर्धेत पाहायला मिळत आहेत. हो यावेळेला पुन्हा चूक घडली गेले. चुकीची किंमत मात्र मोजावी लागले महापुरुष पोलीस संघाला. बॅकफुटवर काहीच मिनिटा दरम्यान पाहायला मिळतो महापुरुष पोलीस संघ.
2 असा गुणफलक पाहायला मिळेल. यावेळेला मात्र यावेळेला किक लगावली गेल्याने एका गुणांची कमाई मात्र आपल्या संघासाठी करतोय. तो म्हणजे महापुरुष संघाचा हा खेळाडू 4-3 असा गुणफलक पाहायला मिळतोय. मॅच किक पुन्हा महापुरुष पोलीस संघाकडे असेल. प्रत्येक मिनिटागणिक सामना वेगळं रंगरूप धारण करताना पाहायला मिळतोय. एका बाजूला महापुरुष पोलीस संघाला दुसऱ्या बाजूला यावेळेला किक चुकले आणि चुकीची किंमत मात्र मोजावी लागली. पुन्हा एकदा ते म्हणजेच महापुरुष पोलीस संघाला 5-3 असा गुणफलक पाहायला मिळतोय. पंचांची रिसर वाढली गेले. यावेळेला मात्र व्हॉलीबॉल सामन्यांमध्ये देखील आपली छाप पाडली का. म्हणजे महापुरुष पोलीस संघ मगच तुम्हाला म्हटलं क्रिकेट असू द्या कबड्डी असू द्या अशा अनेक पर्वादरम्यान महापुरुष पोलीस संघ आपली छाप पाडत असतो. या खेळामध्ये देखील छाप पाडली जाईल का हे देखील पाहायचं आहे. हो ते एक बाद चूक यावेळी चुकीची किंमत मात्र मोजावी लागेल. ते म्हणजे पुन्हा एकदा महापुरुष पोलीस संघाला यावेळी मात्र अशा प्रकारची चुका करून आपल्याला चालणार नाही. क्रीडा रसिक मालकांचा उदाहरण प्रतिसाद मॅच किक लगावली गेली होती. चूक मॅच किक पासली आणि 1 गुण मात्र संघाच्या खात्यात दाखल झाला. तो म्हणजे महापुरुष पोलीस संघाच्या. 6-4 पुन्हा मॅच किक लगावली गेली. यावेळी मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळतो. दोन्ही बाजूने ओमकार त्या ठिकाणी आहे. यावेळी मात्र प्रयत्न होणं गरजेचं असेल. ते म्हणजेच त्याचे प्रकाश अलीमोडीकडून यावेळी मात्र प्रयत्न चांगला झाला. 7 नंबर तळशी प्रदान केलेल्या खेळाडूकडून तो प्रयत्न सक्सेस झाला आणि 1 गुण मात्र मिळाला. तर म्हणजेच आपल्या संघासाठी तेजी प्रकाश अलीमोडी संघासाठी. दोन्ही बाजूले प्रयत्न चांगले पाहायला मिळत आहेत. एका बाजूला वळचढ थांबतोय म्हणजेच तरुण रक्ताचा संघ तो तेजी प्रकाश अलीमोडी. तर दुसऱ्या बाजूला यावेळी मात्र महापुरुष पोलीस संघ बॅकफुटवर पाहायला मिळतोय. विसल वाजले गेले. हो यावेळा 1 गुण दिला गेलाय. तो म्हणजेच महापुरुष पोलीस संघाला चुकीला माफी नाही. मित्रांनो खेळ कोणताही असू द्या 6-7 एका गुणाची नाममात्र आघाडी आहे. या वेळेला ती म्हणजेच पुन्हा एकदा यावेळेला 7-7 ऑल पाहायला मिळतोय. तो म्हणजे दोन्ही बाजूने चांगलं प्रत्युत्तर पाहायला मिळते. चांगली कमबॅक पाहायला मिळते महापुरुष पोलीस संघाकडून. विसल वाजली गेले. मॅच किक लगावली गेले महापुरुष पोलीस संघाकडून. यावेळी मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळेल का. या किक दरम्यान गुण घेईल का. तो म्हणजे तो हो यावेळी मात्र 1 गुणांची भर पडलेली म्हणजे पुन्हा कमबॅक पाहायला मिळेल. चांगली सुरुवात पाहायला मिळेल. ती म्हणजे तेजप्रकाश अलीमवाडी संघाकडून. तेजप्रकाश अलीमवाडी वर्सेस मॅच किक लगावली गेले. किकला प्रत्युत्तर दिलं गेलं. उंचीचा पुरेपूर फायदा यावेळी पाहायला मिळतोय. तिथं प्रत्युत्तर पाहायला मिळतं. हो यावेळी मात्र या किक दरम्यान काय होईल. 1 गुण दिला गेला आहे. तो म्हणजेच यावेळी मात्र पुन्हा एकदा तेजप्रकाश अलीमवाडी संघासाठी. तेजप्रकाश अलीमवाडी वर्सेस महापुरुष पोलीस संघ. 9-7 2 गुणांची आघाडी. यावेळी मात्र ही आघाडी तोडली जाईल का. महापुरुष पोलीस संघाकडून नाममात्र ही 2 गुणांची आघाडी पाहायला मिळते. पुन्हा चूक घडली गेली. या चुकीची किंमत मात्र मोजावी लागेल. ती म्हणजे महापुरुष पोलीस संघाला. हो यावेळेला मात्र तेजप्रकाश अलीमवाडी संघाकडून चूक गेली. उंचीचा पुरेपूर फायदा उठवला. तो म्हणजे 9 नंबरच्या ओमकारने. 8-10 2 गुणांची आघाडी तेजप्रकाश अलीमवाडी संघाकडे. हो यावेळेला मात्र 9-10 1 गुणाची नाममात्र आघाडी आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभलाय. व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी गणराज ग्रुप पेजंट 2025 दर्जेदार नियोजन स्पर्धेत या ठिकाणी पाहायला मिळतं. हो यावेळेला मात्र एका गुणाची वेगवान किक पाहायला मिळाली. या किक दरम्यान बॅकफुटवर पाहायला मिळतं. तर म्हणजेच महापुरुष पोलीस संघ 13 नंबरच्या खेळाडूकडून यावेळी मॅच किक लगावली जाईल.
या किक दरम्यान यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. हो यावेळेला मात्र प्रयत्न फिरक पुन्हा एकदा फसला. एका गुणांची आघाडी पाहायला मिळाली ती म्हणजेच तेजे प्रकाश आलिमवाडी संघाकडे गुणफलकाचा विचार करतो गुणफलक पाहायला मिळतोय 12-9 3 गुणांची आघाडी पाहायला मिळते तेजे प्रकाश आलिमवाडी संघाकडे पहिल्या सेट दरम्यान. ओहो यावेळेला मात्र 12-9 म्हणजेच 10-12 गुणफलक प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान यावेळेला मात्र गुणफलक हलता ठेवला जातोय. दर्शक मायबाबू या ठिकाणी पुन्हा हार्दिक स्वागत असेल. यावेळेला तेजे प्रकाश आलिमवाडी वर्सेस हो यावेळेला पुन्हा एकदा चूक घडले गेले म्हणजेच 12-11 प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान यावेळेला मात्र कमबॅक पाहायला मिळते महापुरुष पोलीस संघ. तर दुसऱ्या बाजूला असेल तेजे प्रकाश आलिमवाडी. यानंतर सामना असेल महापुरुष कुवारबाव वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी संघ तयार राहायचंय. महापुरुष कुवारबाव वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी. यापुढे सामना असेल महालक्ष्मी कुवारबाव वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी. दोन्ही संघांनी वॉर्मअप करून तयार राहायचंय. मैदानावर कोणत्याही प्रकारचं वॉर्मअप या ठिकाणी चालणार नाही. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफीसाठी लाभलाय. रिसल वाढले गेले त्यावेळेला मॅच किक लगावली जाईल. या किक दरम्यान प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. हो यावेळेला मात्र एक बार आखरी समय तक की गणेशने चांगली किक लगावली आपल्या संघासाठी गुण मिळवला. 13 मध्ये यावेळेला गुणफलक बरोबर पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने प्रयत्न समान पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर मात्र यावेळेला काय घडलंय बदल के गणेश पुन्हा एकदा आपल्या संघासाठी तारणहार होतोय. 14-13 असा गुणफलक पाहायला मिळतोय. या उंचीमुळे तो मला वाटतं सिलेक्ट झालेलं पाहायला मिळतं पोलीस खात्यामध्ये. हो यावेळेला मात्र पुन्हा वारंवार चूक पाहायला मिळते. 15-13 2 गुणांची मोठी 2 गुणांची नाममात्र आघाडी पाहायला मिळते महापुरुष पोलीस संघाकडे. मॅच किक लगावली गेली यावेळी किक दरम्यान उत्तर नाही आहे आणि या किक दरम्यान देखील मिळाला 1 गुण. 16-13 3 गुण 16-13 पहिल्या शेट दरम्यान यावेळेला मात्र 8 नंबर दर्शी प्रदान केला खेळू. यावेळेला मात्र प्रत्युत्तर दिला गेलाय महापुरुष पोलीस संघासाठी. हे प्रत्युत्तर परतावं लागेल. यावेळेला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. अनेक स्पर्धा दरम्यान महापुरुष पोलीस संघ आपली छाप पाडत असतो पण या स्पर्धेदरम्यान देखील आपली चांगली छाप पडावी लागेल. के गणेश पुन्हा एकदा यावेळेला मात्र आपल्या संघासाठी अनमोल असा गुण मिळवतोय. टाइम आउट घेतला गेलाय. 13-17 4 गुणांची आघाडी पाहायला मिळते महापुरुष पोलीस संघाकडे. पुन्हा या ठिकाणी क्रीडा रसिक मायबापांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी आणखी एक आमचे समालोचक मित्र योगेशजी लोकरे सर दाखल झालेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण कालच्या लंच टाइम मध्ये आपण आवाज ऐकला होता. 4 गुणांची आघाडी पाहायला मिळते महापुरुष पोलीस संघाकडे. तर बॅकवर्ड पाहायला मिळत होतं म्हणजे तेजे प्रकाश आलिमवाडी संघ इथून मॅच किक लगावले गेले. या किक दरम्यान या वेळा मात्र 8 नंबर दर्शी प्रदान केले खेळू. या वेळामध्ये पुन्हा एकदा चूक फिर एक बार गलती का खामियानंतर भुगतना पडणार. 18-13 पहिल्या शेट दरम्यान या वेळा मात्र बॅकवर्डवर पाहायला मिळत होतं म्हणजे तेजे प्रकाश आलिमवाडी संघ पहिला शेट आहे. हो यावेळा मात्र वेगवान किक पाहायला मिळाली पुन्हा एकदा आणि या चुकीची किंमत मात्र पुन्हा एकदा मोजावी लागली. ती म्हणजेच तेजे प्रकाश आलिमवाडी संघाला बॅकवर्डवर संघ 19-13 6 गुणांची आघाडी पाहायला मिळते. यापुढील सामना असेल महालक्ष्मी कुवारबाव वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी. दोन्ही संघांनी वॉर्मअप करून तयार राहायचंय.
यावेळी मात्र एक गुण घेतला गेलाय. बऱ्याच कालावधीनंतर मात्र एक गुण घेतला गेलाय. 14-19 5 गुणांची आघाडी पाहायला मिळते. टेन आउट 20 इन. चौदा 19 5 गुणांची आघाडी. तेजी प्रकाश आलिमोडी विरुद्ध हा सामना असेल. पहिल्या सेट दरम्यान चांगली आघाडी मिळतोय तर म्हणजेच हो यावेळेला मात्र चूक घडली गेली. 16-19 गुणफलक पाहायला मिळतोय. यावेळी मात्र मॅच किक लगावले गेले. पुन्हा एकदा या किक दरम्यान उत्तर नसेल. गणेश त्या ठिकाणी आहे. यावेळेला मात्र आपल्या संघासाठी अनुभव अशी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. काय गणेश चतुराई पहा. मगच म्हणतो तुम्हाला या खेळाडूकडे मोठी क्षमता आहे. त्याने आपले चतुराई दाखवली. आपल्या संघासाठी एक गुण मिळवला. प्रत्येक मॅच किक दरम्यान यावेळी मात्र आघाडीवर पाहायला मिळतं म्हणजे महापुरुष पोलीस संघ. किक लगावली गेले. प्रत्येक किक दरम्यान यावेळी मात्र यावेळी मात्र काय होणार. कोणत्या संघाच्या खात्यामध्ये गुण दाखल होणार. तर गुण दाखल झालं तर म्हणजे महापुरुष पोलीस संघाच्या खात्यामध्ये 21-15 6 गुणांच्या गाडी. महापुरुष पोलीस दुसऱ्या बाजूला तेजी प्रकाश आलिमोडी. इथून पुढे कमबॅक करणे गरजेचे असेल. पहिला सेट आहे. या सेट दरम्यान कोणता संघ होईल विजयी. तेजी प्रकाश आलिमोडी की दुसऱ्या बाजूला महापुरुष पोलीस. प्रयत्न दोन्ही बाजून चांगला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र हो यावेळी मात्र प्रयत्न फसला आणि एक गुण मिळाला तर म्हणजे तेजी प्रकाश आलिमोडी संघासाठी. थांबायचं नाही गाड्या. थांबायचं नाही. या ठिकाणी मात्र थांबायचं नाव घेत नाही तर म्हणजे तेजी प्रकाश आलिमोडी संघ. प्रत्येक दिलं गेलं. मॅच किक लगावली गेली होती परंतु यावेळी मात्र किक फसली आणि एक गुण मात्र संघाच्या खात्यात दाखल झाला. 22-16 गुणफलक पाहायला मिळतोय. मॅच किक लगावले गेले. यावेळा मात्र गणेश त्यांना आहे. यावेळा मात्र एक गुणांची भर पुन्हा एकदा संघाच्या खात्यात पाहायला मिळते म्हणजेच महापुरुष पोलीस संघाच्या खात्यामध्ये. अनेक ठिकाणी याच नावाने हा संघ खेळत असतो. महापुरुष क्रिकेट संघ, महापुरुष व्हॉलीबॉल संघ, महापुरुष क्रिकेट संघ, महापुरुष कबड्डी संघ, तर महापुरुष व्हॉलीबॉल संघ. यावेळी मात्र गणेश आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा किक लगावले गेले. पुन्हा एकदा मग यावेळी मात्र चूक घडली गेली. ते म्हणजे एक नंबरदर्शी पद्धतीने केलेल्या खेळाडूकडून एका गुणांची गणेश त्या ठिकाणी होता आणि एका गुणाची भर मात्र तेजी प्रकाश आलिमोडी संघाच्या 17-20 6 गुणांच्या आघाडी पाहायला मिळते. मॅच किक लगावली आणि विसल वाजले गेले. आठ नंबर दर्शी प्रदान केलेला खेळाडू यावेळेला प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय की गणेश त्या ठिकाणी होता परंतु यावेळेला मात्र विशाल कडून चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. त्याने किक लगावली. किक या किक दरम्यान मिळाला एक गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की एका इमर्जन्सी सेक्टर मधून हे खेळाडू सर्व या ठिकाणी आपली प्रॅक्टिस जपून आपला खेळ जपून जसा वेळ मिळेल तसा आपले छंद जोपासून या ठिकाणी दाखल झाले. त्यामुळे नक्कीच महापुरुष पोलीस संघासाठी जोरदार टाळ्या होतात मित्रांनो. कारण खाकी वर्दीतले हे कलाकार आहेत. या खाकी वर्दीतल्या कलाकारांसाठी प्रेक्षकांना मी विनंती करतो की जोरदार टाळ्या करा मित्रांनो. सन्माननीय योगीजी पाटील सर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीनं सरांचं हार्दिक स्वागत करतोय. सरांना विनंती करतो की आपण सामन्याला झाली सुरुवात. पुन्हा एकदा या वेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतो तेजी प्रकाश आलिमोडीकडून. गणेश त्या ठिकाणी होता. गणेश कडून प्रयत्न फसला आणि एक गुणाची भर पडली ते म्हणजे आलिमोडी संघाच्या खात्यामध्ये. तिरुपती तिरुमल्ला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सर्व वारिस यांचे आगमन. तिरुमला तिरुपती मल्टी ट्रेड कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्व सन्मान्य किरणजी सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी सरांचं हार्दिक स्वागत करतोय. मी सरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. सन्मान्य किरणजी सर
पहिला सेट या ठिकाणी संपलाय. पहिला सेट जिंकलाय तो म्हणजेच महापुरुष पोलीस संघ. दुसऱ्या सेट दरम्यान काय होईल, कोणता संघ होईल विजयी? एका बाजूला महापुरुष पोलीस संघ तर दुसऱ्या बाजूला तेजप्रकाश आलिमवाडी. कालच्या सत्रात आपण सामना पाहिला होता. गोळेबॉईज संघाने दुसऱ्या सत्रा दरम्यान दोन्ही सेट जिंकून तो सामना जिंकला होता. यापुढील सामना असेल महालक्ष्मी कुवरबाव वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी. दोन्ही संघाची कॅप्टन तयार आहे. लगेचच वॉर्मअप करून तयार आहे. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी मैदानावर वॉर्मअप नको आहे. पहिला सेट या ठिकाणी जिंकला आहे तो म्हणजेच महापुरुष पोलीस संघानं. नक्कीच कोच सरांचा यावेळेला कुठं सबस्टिट्यूशन करण्याचा विचार होता, परंतु त्या प्लेअरच्या टी शर्ट दर्शन पण नाहीये. नक्कीच मित्रा, तू या व्हॉलीबॉलचं भवितव्य आहेस. नक्कीच तुला देखील शुभेच्छा असतील. सन्मान्य किरणजी सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तिरुमला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांचे सन्मान्य किरण सर यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालंय. तर रिसल वाजली गेले. पहिला सेट गमावल्यानंतर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. रुशल त्या ठिकाणी आहे. यावेळेला मात्र पहिल्या सेट दरम्यान रुशलनं किक दिली, नंतर मात्र गणेशने प्रयत्न केला आणि या किक दरम्यान या आपल्या सेट दुसऱ्या सेट दरम्यान यावेळी श्री गणेशा केला गेला आहे. रुशल मॅच किक साठी तयार असेल. पहिला सेट गमावल्यानंतर दुसरा सेट दरम्यान यावेळी प्रयत्न करावा लागेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा दुसरा गुण घेतला गेला तो महापुरुष पोलीस संघाकडून. छोटे खेळाडू या ठिकाणी तैनात आहेत महापुरुष पोलीस संघाचे, त्यांचे देखील अधिक स्वागत असेल. यावेळेला मात्र मॅच किकला रुशल कडून रगावले गेले. बॅकफुटर आहे तो म्हणजेच तेजप्रकाश आलिमवाडीचा हा चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. तेजप्रकाश आलिमवाडी संघाकडून यावेळेला मात्र किक लगावली गेले आणि या किक दरम्यान उत्तर नाही आहे. पुणे सलग तिसरा गुण मिळवला तो म्हणजेच महापुरुष पोलीस संघानं. यापुढे सामना असेल महालक्ष्मी कुवरबाव वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी दाखल व्हायचं आहे. पुण्याला रुशल कडून किक दरम्यान यावेळेला गुण मिळतो तो म्हणजेच 4+0 असा गुणफलक पाहायला मिळतो. यावेळेला बॅकफुट पाहायला मिळतो. दुसऱ्या सेट दरम्यान तो म्हणजेच तेजप्रकाश आलिमवाडी. पुन्हा रुशल कडून किक लगावली गेले. यावेळेला त्या किकला प्रत्युत्तर पाहायला मिळेल का? हो, यावेळेला पुन्हा एकदा फिर एक बार गलती 9 नंबरचा शिप परिधान केलेल्या खेळाडूकडून पाहायला मिळाली. यात किकचं उत्तर, किकची किंमत मात्र मोजावी लागली. पुन्हा एकदा यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दिलं गेलं. रुशल त्या ठिकाणी आहे, परंतु यावेळेला मात्र हो यावेळेला मात्र काय असं एक वेळ वाटत की फुटबॉल खेळतोय की काय गणेश. हो यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी नजर हाटी दुर्घटना घडली महापुरुष पोलीस बाय संघ आणि यावेळेला मात्र खातं खोललं गेलंय. 1-6 5 गुणांची आघाडी पाहायला मिळते. ते म्हणजे महापुरुष पोलीस बाय संघ. दुसरा सेट आहे. पहिला सेट गमावल्यानंतर मात्र यावेळेला चांगलं कमबॅक करावं लागेल ते म्हणजेच तेजप्रकाश आलिमवाडी संघाला. हो यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक घडली गेले. 7-1 7-1
गुणफलक पाहायला मिळतोय. यापुढे सामना असेल महालक्ष्मी कुवारबा वर्सेस भगवती स्पोर्ट्स. अनेक मान्यवर या ठिकाणी आमच्या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. तर जी क्रीडा मायबाप आमच्यासोबत जोडले गेले त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र कोणत्या संघाच्या खात्यात गुण दाखल होईल तर गुण दाखल दिला झालाय तो म्हणजेच तेजप्रकाश आलिमोडी संघाच्या खात्यामध्ये मॅच किक लगावली जाईल. ते म्हणजेच यावेळेला महापुरुष तेजप्रकाश आलिमोडी संघाकडून मोठी आघाडी पाहायला मिळेल. हो यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहिला रुशल याच्याकडून एक गुण दिला गेला आहे. यावेळेला मात्र गुणफलकाचा विचार करतो गुणफलक पाहायला मिळतोय 8-2 म्हणजे 6 गुणाची मोठी आघाडी यावेळेला पाहायला मिळते. ते म्हणजेच महापुरुष पोलीस पाहिजे संघाकडून. मी मग म्हणजे काय खाकीवरतीला कलाकार आहे. जसा वेळ मिळेल तसं यावेळेला मात्र प्रयत्न करणं गरजेचं असते आणि तो प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिला सेट जिंकल्यानंतर मात्र दुसऱ्या सेट दरम्यान देखील मोठी आघाडी पाहायला मिळते महापुरुष पोलीस संघाकडून. रुशल त्या ठिकाणी नेटच्या बरोबरने यावेळेला मात्र गणेश कडून चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि या टाइम आउट घेतला गेला आहे तेजप्रकाश आलिमोडी संघाकडून आणि थोडासा विचार विनिमय नक्कीच करावे लागेल. पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेट दरम्यान देखील यावेळेला संघ बॅकफुटर आहे. रिसल वाजले गेले. यावेळेला मात्र बॅकफुटर संघ आहे म्हणजे तेजप्रकाश आलिमोडी संघ. यावेळेला शेवटच्या क्षणी रुशल कडून घडली गेले चूक आणि या चुकीची किंमत मात्र मोजावी लागेल. एका गुणाची भर पडली ती म्हणजे तेजप्रकाश आलिमोडी संघाच्या खात्यामध्ये दुसरा सेट आहे. सलग दुसरा गुण घेतला गेलाय. यावेळेला मात्र गुणफलकाचा विचार केला तर मात्र 4-9 मॅच किक लगावले गेले. यावेळेला गणेश त्या ठिकाणी आहे. यावेळेला मात्र चांगली किक पाहायला मिळाली. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा त्यानं केला. सॉरी ओमकार त्या ठिकाणी होता. ओमकारने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा मिळवलाय. ओमकार असते गणेश असते के गणेश असते असे अनेक दिग्गज खेळाडू या संघादरम्यान पाहायला मिळतात. रुशल आहे. ओहो यावेळेला सचिन 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 आणि सचिनने आपल्या संघासाठी मिळवलाय गुण. गुणफलकाचा गुणफलक पाहायला मिळतोय 10-4 10-5 5 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते महापुरुष पोलीस संघाकडे. हो यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक घडली गेली. पुन्हा एकदा चुकीची किंमत मात्र मोजावी की गणेश नक्की त्या ठिकाणी होता. त्याने इरादा ओळखला होता. नजर पोलिसाची आहे मित्रांनो. यावेळेला मात्र त्या नजरेतून चेंडू मात्र सुटला नाही. एक गुण या ठिकाणी पाहायला मिळालं तर म्हणजेच मॅच किक लगावले गेले. यावेळेला मात्र रुशल त्या ठिकाणी आहे. यावेळेला मात्र ओमकार कडून यावेळेला किक लगावले गेले. त्या किकला उत्तर देखील दिलं गेले तितकंच ताकदीवान. पुन्हा एकदा यावेळेला मात्र उंचपुरा असा गणेश त्या ओमकार त्या ठिकाणी होता. ओमकारने लगावले की आपल्या संघासाठी मिळवला एक गुण. आपल्या संघाला मोटिवेट करण्यासाठी संघाचे कोच या ठिकाणी मॅच किक दरम्यान यावेळेला अपडेट देत असतात. हो यावेळेला मात्र पुन्हा एकदा मग तुम्हाला म्हटलं होतं की या कोच साठी टाळ्या होतात मित्रांनो. प्रेक्षक गर्दी आहे तुम्ही गर्दी आहे नक्कीच आहे परंतु यावेळेला मात्र टाळ्यांचा गजर यावेळेला कमी पाहायला मिळतोय. एक गुण मिळवला गेला आहे. किक फसली गेली. तुम्ही गर्दी आहात गर्दी नक्कीच आहे परंतु टाळ्यांचा गजर मात्र या ठिकाणी कमी पडतोय मित्रांनो. तुम्ही रत्नागिरीकर आहात आणि तुमच्याकडून आम्ही टाळ्यांची अपेक्षा करतो. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी प्रयत्न फसला आणि यावेळेला मात्र एका गुणाची भर पडली ते म्हणजेच
तेजे प्रकाश अलिमोडी संघाच्या खात्यामध्ये यापुढील सामना असेल महालक्ष्मी कुवारबाव वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी. ओमकार होता. ओमकारने आपल्या उंचीचा पुरेपूर केला फायदा. गुणफलकाचा विचार करतो. गुणफलक पाहायला मिळतोय 16-7. 16-7 असा गुणफलक पाहायला मिळतोय. बॅकफुटर आहे दुसऱ्या सेट दरम्यान तो म्हणजेच हो यावेळेला ओमकारने यावेळेला थोडंसं मला वाटतं फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला आहे. कारण शेवटच्या क्षणिक जेव्हा प्रयत्न फसतो त्यावेळेला मात्र थोडासा प्रयत्न करावा लागतो. त्याने पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळेला मात्र नशकिक लगावले गेले. दुसरी त्या ठिकाणी आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रयत्न चांगला केला गेला. एका गुणांची भर पडली ते म्हणजेच महापुरुष पोलीस संघाच्या खात्यामध्ये. मागच्याच आठवड्यामध्ये रेजिंग डे निमित्त पोलीस खात्यानिमित्त संगमेश्वर तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा कबड्डीची आयोजित केली होती आणि त्या सामन्यामध्ये समालोचन करण्याची संधी मला मिळाली होती. सन्माननीय पोलीस खात्याचे उपकार्यकारी पोलीस निरीक्षक यादव सरांनी त्या ठिकाणी मला संधी दिली होती. त्याला आउट 11 म्हणजेच विशाल थोडंसं थांबवलं गेलंय. नव्या नावाचा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. किक लगावले गेले. यावेळेला मात्र मॅच किक लगावली गेले. यावेळेला चांगला प्रयत्न पाहायला मिळतो. या किक दरम्यान पुन्हा एकदा यावेळेला गुण मिळाला तो म्हणजेच महापुरुष पोलीस बॉईज संघाचा दुसरा सेट जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत म्हणजे पोलीस बॉईज संघ. परत किक लगावले गेले. या किक दरम्यान उत्तर नाहीये. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतो. विशाल त्या ठिकाणी आहे. आणि यावेळेला मात्र वारंवार चुका पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच तेजे प्रकाश अलिमोडी संघाकडून गुणफलकाचा विचार करतो. गुणफलक पाहायला मिळतोय 20-8. 12 गुणांच्या आघाडी दुसऱ्या सेट दरम्यान. इथून पुढे चांगला प्रयत्न 20-8 म्हणजेच 20-9 असा गुणफलक पाहायला मिळतोय. अकरा गुणांची मोठी आघाडी. यावेळेला पाहिलं वेगवान मॅच किक लगावली गेले. या किक दरम्यान गणेश कडून उत्तर दिलं गेले तर दुसऱ्या बाजूला यावेळेला मात्र विशाल त्या ठिकाणी आहे. यावेळेला मात्र दोन्ही बाजूचा विचार केला तर मात्र यावेळेला मात्र विशालला पुन्हा एकदा यावेळेला मात्र ओमकार त्या ठिकाणी सॉरी गणेश त्या ठिकाणी होता. गणेशने लगावला की यावेळेला मात्र एका गुणाची 21-9 बॅकफुटर आहे दुसऱ्या सेट दरम्यान. यावेळेला प्रयत्न करावा लागेल पुन्हा एकदा तेजे प्रकाश अलिमोडी संघाला. पण प्रत्येक किक दरम्यान प्रत्येक मॅच किक दरम्यान यावेळेला चूक घडली जाते. यावेळेला मात्र मॅच किक केली गेली तर विशाल याच्याकडून चूक घडली गेली आणि एक गुण मात्र संघाच्या खात्यात दाखल झाला. म्हणजेच महापुरुष अलिमोडी संघाकडून मॅच किक लगावली गेले. यावेळेला मात्र विशाल त्या ठिकाणी आहे. गणेश कडून केला गेला प्रयत्न. यावेळेला मात्र विशाल आहे. हो यावेळेला गणेश कडून यावेळेला केला गेला प्रयत्न. गणेश त्या ठिकाणी होता आणि त्याच्याकडून प्रयत्न सुरेख पाहायला मिळाला. मगच तुम्हाला म्हटलं की कोच फार अनुभवी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हो यावेळेला मात्र उंचीचा पुरेपूर फायदा केलाय. 9 नंबरचा चिपर केला ओमकार याच्याकडून. दोन्हीकडनं टॉससाठी येत आहे महालक्ष्मी कुवारबाव वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी. 24-10. 14 गुणांची मोठी आघाडी दुसऱ्या सेट दरम्यान महापुरुष पोलीस बॉयज. ओहो यावेळेला मात्र आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा मिळतोय आणि दुसऱ्या सेट जिंकून यावेळी विजयी होतोय तो म्हणजेच महापुरुष पोलीस बॉयज संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर जो संघ पराभूत झाला तेजे प्रकाश अलिमवाडी यापुढे सामना असेल महालक्ष्मी कुवारबाव संघ वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी. मी तिरुमला तिरुपती संघाचे किरण सर यांना मी विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे
महापुरुष पोलीस संघाचे कोच प्लीज आपण आमच्यासोबत थोडंसं मायक्रोफोनवर जोडायचं आहे. महापुरुष पोलीस संघाचे कोच प्लीज सर या. सर संघ विजयी झालाय. नक्कीच मी सुरुवातीला म्हटलं होतं की सदरक्षण आहे कारण तुम्ही सर्व खाकी वर्दीतले कलाकार आहात. जसा वेळ मिळेल तसे आपली छंद आपल्याला जोपासावे लागतात. त्यामुळे या ठिकाणी संघ विजयी झालाय तर तुम्ही याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असेल सांगा मला. धन्यवाद सर. प्रथम गणराज ग्रुप आयोजित